आज आपण रक्षाबंधन स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारा असा शेवाचा लाडू बनवते। त्यासाठी एक पातेलं डाळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये हळद टाकली आणि थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस थोडीशी काळजीपूर्वक करायची, कारण काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। पिठाच्या गुठळ्या चांगल्या मळून घ्यायच्यात, म्हणजेच तुम्हाला पुढची कृती करायला सोपी जाणार आहे। कारण तुम्हाला एकदम अशी मस्त शेव निघणार आहे, कारण तुमची गुठळ्या जर ठेवल्या तर ती तारेवाटं शेव निघणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत पिठामध्ये आणि व्यवस्थित शेव काढून घ्यायची आहे। पाहू शकता किती मस्त अशी माझी शेव निघलेली आहे आणि तुम्हाला संपूर्ण शेव मी काढून दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने माझी संपूर्ण शेव काढून झालेली आहे। आता पुढची कृती करायला घेऊयात। काय करायचं, मस्त शेव चुरगळून घ्यायची आणि नंतर आपण थोडीशी शेव ही मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। बारीक शेव मिक्सरमध्ये काढली ना की दाताखाली कचकच लागत नाही, लाडू खूप छान लागतो, जसा की तुम्ही विकत्रीचा लाडू खाताय असं तुम्हाला वाटेल। अशा पद्धतीने संपूर्ण मी शेव मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे। आता शेवामध्ये तुम्हाला थोडीशी विलायची पूड घालायची आहे। विलायची पूड नसेल घालायची तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा इथे घालू शकता, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे घालू शकता। पाक बनवण्यासाठी ज्या पातेल्याने तुम्ही डाळीचं पीठ घेतलं त्याच पातेल्याने साखर घ्यायची, सपट पातेलं, आणि अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि मस्त इथे पाणी चांगलं असं उकळून घ्यायचं आहे पाकाचं आणि एकतारी पाक बनवायचा आहे। पाक बनवून झाल्यानंतर लगेच तिथे शेवामध्ये पाक घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बॅटर आणि चांगलं एकजीव झाल्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। तुम्हाला ही जर लाडूची रेसिपी एकदा बनवली ना परत परत खावीशी वाटेल। एकदा बनवा आणि नक्की कमेंट करा कशी झाली ते। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब